आपण श्री सेवागिरी महाराजांच्या सुवर्णनगरी श्री क्षेत्र पुसेगावमध्ये आहोत। दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुसेगावची रथयात्रा असते। सोबत अनेक सामाजिक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात। त्यातीलच आपण पाहतोय पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानावरील बैलगाडा शर्यतीचे काही निवडक आणि निर्णायक क्षण। सगळं मैदान बैलगाडी शौकीनांच्या उत्साहाने जल्लोषाने भारावलेलं होतं। प्रचंड धुरा आणि आवाज, कार्यकर्त्यांकडूनही प्रेक्षक आवरले जात नव्हते, त्यामुळे स्पर्धेत विलंबही होत होता। सकाळी 8:30 वाजता सुरू झालेला हा थरार रात्री 9 पर्यंत चालू होता। शर्यतीमध्ये प्रामुख्याने 1000 बैलजोड्या धावल्या। सेमीफायनलला 10 गट निवडले गेले आणि त्यामधील टॉप 10 मध्ये फायनल झाली। यावेळेचा हा मान महान भारत केसरी हरण्या आणि राजा बैल जोडीने पटकावला। ज्यांनी फायनल मारली त्या बैलगाड्या मालकांचा आनंद आणि तेज काही वेगळंच होते। हो, जो हिंदकेसरी पटकावतो त्याची पुढील वर्षभर दिवाळीच असते। अनेक मुलाखती, बक्षिसे आणि वर्षभर चालणाऱ्या स्पर्धेत रुबाब। मागील काही स्पर्धा गाजवणारे बकासूर आणि मथुर या बैलांना मैदानावर प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले। खरंच हा नादच वेगळा आहे। महाराष्ट्राच्या मर्दानी मातीमधील मैदानी खेळ, आपली शेतकऱ्यांची परंपरा राखत मालक आणि धावणाऱ्या बैलांची अनोखी शर्यत, छकडेवाला शेतकरी आणि त्याचे प्राणप्रिय मित्र। त्या बैलांची नावं अशी राजा, सोन्या, बकासूर, मथुर, सुंदर, हरण्या अशी अनेक नावं या मैदानावर पुकारली गेली। धन्य तो महाराष्ट्र, धन्य ते श्री सेवागिरी महाराजांचे परमपुण्य श्री क्षेत्र पुसेगाव।